मी सरांना विनंती करतो की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून फलटण शहराचं जर उदाहरण घेतलं तर या शहरात लोकशाही मूल्यांच्या वाढीसाठी वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर काय प्रयत्न झाले याच्याबद्दल सांगावं आणि तरुण मुलांनी विद्यार्थ्यांनी लोकशाही मूल्य जीवनामध्ये अंमलात आणण्यासाठी काय करता येईल याबद्दलही त्यांना काही सुचवावं. नमस्कार. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी संबंधी फलटणचा सहभाग किंवा फलटणमध्ये त्या चळवळीनंतर काय बदल झाले संस्थात्मक पातळीवर असेल व्यक्तिगत पातळीवर असेल याच्या संबंधी बोलायचं झालं तर मुख्य बदल फलटणच्या दृष्टीनं सर हा आहे की 1957ला जी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळा इथले महाराज मालोजीराजे नाईक निंबाळकर विधानसभेचे सदस्य होते. जवळपास 52 ते 57 ते आमदार होते, मंत्री होते आणि 57च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधी एक साधा कामगार कार्यकर्ता उभा राहिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर त्या विरोधी पक्षांनी कम्युनिस्ट पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली होती आणि फलटणकरांनी महाराजांना डावलून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उमेदवार हरिभाऊ निंबाळकरांना त्यावेळा निवडून दिलं होतं. म्हणजे नेमकेपणानं विचार करायचा झाला आपण विचारलं की नेमकेपणानं इथं संस्थात्मक पातळीवर आणि व्यक्तिगत पातळीवर काय बदल झाले तर हा सगळ्यात मोठा बदल आहे की महाराज साहेबांनी संस्थान असताना संस्थानानंतर मंत्रीपद सांभाळताना इथल्या जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी एवढं मोठं काम केलेलं होतं आणि ते काम डावलून संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर लोकांनी त्यांना डावलून हरिभाऊ निंबाळकरांना पाठिंबा दिला. हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं सगळ्यात मोठं योगदान आहे किंवा सगळ्यात मोठं काम आहे असं मी म्हणतो. अर्थात त्याच्यानंतर ज्यावेळा पुन्हा 62ची निवडणूक झाली त्यावेळा लोकांनी पुन्हा मालोजीराजांना निवडून दिलं आणि नंतरचा जो भाग आहे तो पुढच्या याच्यामध्ये मी निश्चितपणानं सांगेन. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा फलटणवरती एवढा एकच बदल झाला आणि त्या 5 वर्षामध्ये हरिभाऊ निंबाळकरांनी इथली कामगार चळवळ असेल, इथल्या कामगार संघटना असतील, कम्युनिस्ट पक्ष असेल तो मजबूत करायचा प्रयत्न केला, तो बळकट करायचा प्रयत्न केला आणि नेमकेपणानं निश्चितपणानं त्यांनी कामगार चळवळ किंवा त्या क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना पाठबळ दिलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून त्या लोकांना पाठबळ मिळालं. नंतरच्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ निश्चितपणानं इथं अस्तित्वात राहिली नाही. लोकशाही मूल्य तरुणांमध्ये यावीत यासाठी एखादा मुद्दा तुम्हाला सुचवायचा असेल तर तुम्ही आता सुचवू शकाल. नाही, तरुणांच्या मध्ये येण्यापूर्वी मला थोडीशी फलटणची पार्श्वभूमी सांगावी लागेल, त्याच्यासाठी मला काही वेळ द्या. निश्चितपणानं फलटण हे छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी आहे. फलटण हे महाराणी सईबाई महाराजांचं माहेर आहे. फलटण हे छत्रपती संभाजी महाराज किंवा धर्मवीर संभाजी महाराजांचं आजोळ आहे. त्या पार्श्वभूमीवर इथं एक वेगळी संस्कृती, वेगळे संस्कार, वेगळे आदर्श फलटणकरांनी जपलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मगाशी ज्या मालोजीराजांचा मी उल्लेख केला त्या मालोजीराजांनी संस्थान काळामध्ये या शहरामध्ये या तालुक्यामध्ये शिक्षणाची इतकी व्यवस्था चांगली उत्तम केली की 1836 मध्ये इथे मुदोजी हायस्कूलची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून उत्तम प्रकारचं शिक्षण फलटणकरांना, फलटण शहर असेल तालुका असेल त्यांना कशा पद्धतीनं देता येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. इथं लोकशाही रुजवायची म्हटलं तर त्याच्यासाठी मगाशी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण तरी सुद्धा मी हे सांगेन की इथं 100 वर्ष उलटून गेलेली नगरपालिका आहे. म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हातात लोकशाही दिली गेली. किंवा त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर मगाशी रामराजे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं फलटण संस्थांचा कारभार हा लोकनियुक्त मंडळाच्या माध्यमातून चालत होता. म्हणजे सातत्यानं लोकशाही इथं कशी जपली जाईल याच्यासाठी प्रयत्न केले गेले आणि ती लोकशाही केवळ जपली नाही तर ती सुदृढ कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करत असताना मग त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शहरामध्ये येऊन गेले. त्यांचे विचार फलटणकरांनी ऐकले. क्रांतिसिंह नाना पाटलांची कर्मभूमी होती. त्यावेळेला तो क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी दिलेला लढा त्याला फलटणकरांनी पाठिंबा दिला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मगाशी ज्या डॉक्टर राधाकृष्णनचा उल्लेख झाला किंवा डॉक्टर अनंत कर्व्यांचा उल्लेख झाला किंवा
विश्वेश्वरय्यांचा उल्लेख झाला, त्या सगळ्या मंडळींना, कर्तृत्ववान मंडळींना, ज्यांचं काहीतरी कर्तृत्व आहे, ज्यांच्या मनात काहीतरी विचार आहेत, ज्यांच्या समोर काहीतरी आदर्श आहेत, त्या सगळ्यांना फलटणकरांसमोर आणून व्यक्त होण्याचं, त्यांचं मार्गदर्शन फलटणकरांना लाभावं, त्याचा हेतू हाच होता की इथली लोकशाही बळकट असली पाहिजे, इथल्या लोकांना त्यांचा विचार असला पाहिजे, इथल्या लोकांचे आदर्श हे सातत्यानं उत्तम प्रकारे घडले गेले पाहिजेत, याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले गेले. आणि म्हणून फलटण हे लोकशाहीच्या दृष्टीनं एक वेगळं स्थान आहे. आणि म्हणून फलटणला ज्या वेळेला लोकशाही संबंधी आपण चर्चा करतो आहोत किंवा निवडणूक आयोग इथे येऊन फलटणची वेगळ्या पद्धतीनं निवड करून पहिल्यांदा इथं अशा प्रकारचं चर्चासत्र आपण घेतो आहोत, त्यावेळेला निश्चितपणानं फलटणची लोकशाही मजबूत आहे. आणि ती अधिक मजबूत करायसाठी या तरुणांच्या समोर नेमकेपणानं आपल्याला काय मांडावं लागेल, तर त्याचा विचार या तरुणांच्या समोर मांडत असताना मी हेच सांगेन की आतापर्यंतचे जे आदर्श मी मगाशी सांगितले ते सगळे आदर्श त्यांनी अभ्यासले पाहिजेत. त्या आदर्शाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा राज्यकारभार केला, किंवा आणखी मला एक उल्लेख सांगावा लागेल की ज्या मल्हारराव होळकरांनी सातत्यानं जगज्जेता म्हणून काम केलं, त्या मल्हारराव होळकरांची ही जन्मभूमी आहे. म्हणजे सगळे आदर्श तुमच्या समोर आहेत, ते आदर्श कधीतरी अभ्यासा. त्या आदर्शांच्या माध्यमातून लोकांना कसं पाठबळ मिळालं, लोकांनी कोणत्या पद्धतीनं काम केलं, याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला वेगळं काही सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. निश्चितपणाने हे आदर्श समजावून घ्या आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतः मजबूत व्हा. अर्थात 2 मिनिटं विद्यार्थ्यांना मजबूत व्हा म्हणून सांगत असताना मला हेही लक्षात आणून द्यायचंय की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या शहरातले, या तालुक्यातले तरुण जवळपास आज 200-300 तरुण प्रशासनात दाखल झालेले आहेत. राज्याच्या मंत्रालयामध्ये फलटणचे जवळपास 10-15 अधिकारी हे प्रमुख स्थानावरती आहेत. त्याच्याच बरोबर अनेक तरुण हे वेगवेगळ्या नामांकित कंपन्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करतायत. यांना सगळ्यांना लोकशाही म्हणजे काय, आपला स्वतःचा विकास कसा करायचा याची नेमकेपणानं जाणीव आहे. त्याच्याच बरोबर मगाशी आमच्या प्रगतीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे कुटुंबात लोकशाही आहे का, याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगेल की फलटणमध्ये कमिसने उत्तम प्रकारचा वृद्धाश्रम उभारलाय, पण त्याच्यामध्ये फलटण शहर आणि तालुक्यातले फक्त 3 लोक आहेत. अन्यथा इथं कौटुंबिक व्यवस्था अत्यंत 16 लोक तिथं आहेत, पण ते बाहेरचे आहेत. फलटण शहर आणि तालुक्यातले फक्त 3 लोक तिथं आहेत. म्हणजे फलटणची कौटुंबिक लोकशाही सुद्धा उत्तम आहे. वृद्धांना सांभाळण्याची भावना इथल्या लोकांच्या मध्ये आहे, इथल्या कुटुंब व्यवस्थेत आहेत. याचाच अर्थ सर्वार्थानं सांगायचं झालं तर इथले संस्कार आदर्श आहेत, इथले लोक उत्तम पद्धतीनं लोकशाही जपणारे आहेत, एकमेकाला बरोबर घेऊन जाणारे आहेत. म्हणून इथले सार्वजनिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, हे सातत्यानं सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या सहभागानं साजरे होतात. आणि म्हणून निश्चितपणानं मग इथून जाणारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असेल, इथे सद्गुरू हरिभाऊ महाराजांचं वास्तव्य असेल, किंवा उपळेकर महाराजांनी दिलेले संस्कार असतील, अनेक उदाहरणं मला जर त्यांनी सांगितलं तर मी किमान 1 तासभर फलटणच्या संस्कृती आणि फलटणच्या संस्कारावरती बोलेल, इथल्या लोकशाहीवरती बोलेल. पण मर्यादित स्वरूपात मी इतकं सांगतो. आणि म्हणून इथली लोकशाही मजबूत आहे, त्याचा अभ्यास या तरुणांनी करावा. आणि निश्चितपणानं नव्या पिढीमध्ये उद्याचं राजकारण, उद्याचं समाजकारण, उद्याचं सगळं तुमच्या हातात येत असताना हे आदर्श जपावेत आणि त्या दृष्टीनं काम करावं, अशा प्रकारचं आवाहन मी तरुणांना करेन. लोकशाही सरंजामशाही पद्धतीचे आहे अशा प्रकारचा एक प्रश्न विचारलाय. मला वाटतं सरंजामशाही ही अशी होती की ते घराण्यातला नंतरचा पुढचा राजा तिथं त्याचा राज्याभिषेक होत होता आणि तो तिथं सत्तेवर येत होता. आता जे राजघराण्यातली मंडळी निवडून येतात ती मतदाराच्या किंवा मतदानाच्या प्रोसेसमधून निवडून येतात. त्याच्यामुळे ते सरंजामदार आहेत किंवा राजघराण्यातले आहेत म्हणून सरंजामशाही आहे असं म्हणता येणार नाही. कारण लोकशाहीची सगळी मूल्य, लोकशाहीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ते निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे ते सरंजामदार आहेत असं म्हणणं पहिल्यांदा चुकीचं आहे. दुसरा भाग, ते जर सरंजामदार म्हणून तुमच्याशी वागत असतील, सरंजामदार म्हणून त्यांचं कामकाज सुरू असेल, सरंजामदार म्हणून ते लोकप्रतिनिधी या भूमिकेतून काम करत असतील तर त्यांना तुम्ही विरोध करू शकता. पण आतापर्यंत काय झाले याचा जर विचार केला, फलटणचं राजघराणं सोडून द्या, अन्य ठिकाणच्या राजघराण्यांचा जर विचार केला
तर त्या लोकशाही प्रक्रियेतून ते प्रत्येक वेळा तीन वेळा 3 टर्म त्यांच्या होतात, 4 होतात, 5 होतात. मग त्यावेळेला सरंजामशाही तुमच्या लक्षात येत नाही का असं जर विचारलं तर त्याचा राग येणार नाही ना. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता ज्या पद्धतीनं देशपांडे साहेबांनी आपल्याला सांगितलं की लोकशाही म्हणजे काय, मतदान प्रक्रिया म्हणजे काय, आणि त्या प्रक्रियेतून निवडून येणारा हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो, अधिक मताधिक्य घेऊन निवडून येतो, त्यावेळेला तो सरंजामदार त्याला म्हणता येणार नाही. निश्चितपणानं तो तुमच्या मतदानावर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. म्हणून जर सरंजामदार म्हणून त्याला बाजूला करायचं असेल तर त्याला मतदान करू नका. आणि नेमकेपणानं त्याच्यापेक्षा आणखी कुणी लोकातला, लोक चळवळीतला, लोकांच्या माहितीचा, लोकांचं काम करणारा असा त्याच्यापेक्षा कुणी तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याला मतदान करायला तुम्ही मुक्त आहात. आणि सरंजामदाराला बाजूला सारून तुम्ही त्याला निवडून आणू शकता. ती प्रक्रिया नेमकेपणानं जर आपण पार पाडली तर निश्चितपणानं सरंजामदार किंवा सरंजामशाही बाजूला जाईल. पण ती प्रक्रिया पार पाडली जात नाही, कारण आज ते सरंजामदार किंवा अगदी फलटणचं उदाहरण घ्यायचं झालं तर मगाच्यापासून त्यांनी सांगितलं, मीही सांगितलं की सरंजामशाही किंवा राजेशाही होती. त्या काळात सुद्धा त्यांनी लोकनियुक्त मंडळ त्याच्या माध्यमातून राज्यकारभार केला आणि आजही ते त्याच पद्धतीनं राज्यकारभार करत असतील तर ते केवळ राजघराण्यातून आलेत म्हणून सरंजामदार किंवा सरंजामशाही म्हणणं चुकीचं आहे. आणि म्हणून ते लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना स्वीकारलं पाहिजे.